तर पहिला नंबर आहे जॉब एक आयडेंटिफिकेशन मशिनरी यूज अँड इन द ट्रेड. तर ही मोठी जी मशीन आहे ती ड्रिल मशीन आहे. दुसरी नंबरची मशीन आहे ती बेंच ग्राइंडर. तिसरी आहे एअर कॉम्प्रेसर आणि तिसरं आहे जिप कॅनर. तर इथं नावं दिलेली आहेत आपल्याला की प्रत्येक पार्टला काय म्हणायचं, जसं की सगळ्यात मशीनचा खालचा भाग आहे तो बेस, नंतर वर्क टेबल जिथं आपण जॉब ठेवणार आणि तिथं होल पाडणार. त्याच्यानंतर क्लॉक आहे, त्याच्यामध्ये आपल्याला ड्रिल बसवायची असते. स्पिंडल ॲक्सल म्हणजे तो गोल बिगणारा जो पार्ट आहे त्याला स्पिंडल ॲक्सल म्हणतात. नंतर आहे कॉलम जे म्हणजे आपला सपोर्ट जे आहे बेसला जो आपण सपोर्ट दिलेला आहे, जो ड्रिल असं मारण्यासाठी आपल्याला मदत करते, तो कॉलम आहे. ड्रायव्हर मोटर म्हणजे ड्रिल जेव्हा बिंगते तेव्हा त्याला बिंगवण्यासाठी आपल्याला मोटर पाहिजे असतं, तर ती ड्राईव्ह मोटर आहे. बेल्ट गार्ड म्हणजे आता आपल्याला ड्रिल फिरवण्यासाठी एक बेल्ट पण लागतो, जसं की आपल्याला गाडीमध्ये अशी वेगवेगळे बेल्ट असतात मध्ये अल्टरनेटर आणि कॉम्प्रेसरला एक असा जो बेल्ट असतो त्याला तशी इथे बेल्ट असतात आणि तो बेल्ट गार्ड आहे. फील्ड हँडल म्हणजे आपण जो हँडल जे असतो आपण खाली दाबतो तेव्हा ते होल पडतं ते आहे. डेप्थ गार्ड अँड स्टॉप म्हणजे तिथं ते बटन असतं आपल्याला चालू किंवा बंद करण्याची. दुसरी मशीन आहे बेंच ग्राइंडर. ही मशीन जास्त करून मी बघितलेली नाही, हे डायग्राममध्ये मी पहिल्यांदाच बघत आहे, तर ह्याचे काही मला नॉलेज नाही. तर तरी आपण नाव बघा, फाईन व्हील कूलंट कंटेनर म्हणजे ह्याच्यामध्ये एखाद्या वेळेस कूलंट टाकायचं असेल, कारण की कूलंट कंटेनर म्हणलेलं आहे. क्रॉसेस व्हील गार्ड म्हणजे व्हील गार्ड आहे आणि ते ब्लेड आहे एक टाईप. तिसरी मशीन आहे एअर कॉम्प्रेसर. एअर क्रॉंक म्हणजे तिथनं जर काही लिक्विड असेल ते टाकायचं असेल. प्रेशर गॅज म्हणजे ते मीटर आहे त्याच्यामध्ये किती आपण गॅस जमवलेले आहे. कॉम्प्रेसर म्हणजे कॉम्प्रेसरचं करतं, हवा जर आतमध्ये गेलं तर त्याला कॉम्प्रेस करतं आणि आपल्याला त्या नट रनरमध्ये आपल्याला पोचते. तिसरं आहे फिल्टर अँड ड्रेनर म्हणजे त्याच्यामध्ये एक लिक्विड टाकायचं असतं, तर ते फिल्टर इथनं करायचं आणि ड्रेन पण इथनं करायचं. कंट्रोल वेव्ह म्हणजे आपल्याला जर एअर कॉम्प्रेसरची आपल्याला जर गरज नसेल तर ते वेव्ह जे आहे म्हणजे जिथनं हवा आपल्याला त्या पाईपमधनं येतं, तर ते पाईपचं नोझल आहे, जर ऑन ऑफ केलं तर ती आपल्याला हवा तशी भेटते. दुसरं आहे जिप क्रेन. हे आपल्याला जास्त करून जड काही वस्तू उचलायची असेल तर ती उचलण्यासाठी आपल्याला मदत करते. तर ऑब्जेक्टिव्ह काय आहे ते बघूया. मशीन्स व इक्विपमेंट स्वच्छ करणे, मशीन्स ओळखणे, इक्विपमेंट ओळखणे. आता ह्या आपल्याला मशीन ओळखता आल्या पाहिजे. जर आपल्यासमोर ठेवलं तर आपल्याला ओळखता आले पाहिजे किंवा त्याचे पार्ट ओळखता आलेले पाहिजे. तर त्याच्यासाठी रिक्वायरमेंट म्हणजे टूल्स किंवा काय मटेरियल लागतं, काय लागतं, तर ते आहे ट्रेनी टूल किट जे आपल्याला आयटममध्येच बघायला भेटलं. जर तुम्ही वर्कशॉपला गेलं तर तुम्हाला ट्रेनी टूल किट नाही मिळणार, तर तुम्हाला डायरेक्ट अशा मोठ्या वस्तूच मिळणार. इक्विपमेंट्स मशीन ड्रिल बेंच गार्डर एअर कॉम्प्रेसर क्रेन एक्झॉस्ट गॅस अलायनर कार्बन प्रेशर गॅसिक पंप कनेक्टिंग रॉड अलायनर इंजेक्टर टेस्टिंग बॅटरी चार्जर इत्यादी. तर ह्या सगळ्या वस्तू आपल्याला लागतील. मटेरियल कॉटन वेस्ट ऑइल ग्रीस इत्यादी. ड्रिलिंग मशीन एखाद्या पार्ट्सला किंवा जॉबला छिद्र पाडण्यासाठी ड्रिलिंग मशीनचा उपयोग होतो, कारण की त्याला असं रॉड लावलेली असते खालनं, ती जोरात अशी भिंगते आणि हळूहळू पण जर त्याला दाब घेत गेला तर ते असं होल करत राहते आणि डायरेक्ट होल पाडत असते. बेंच ग्राइंडर कटिंग टूल्स आणि हत्यारांनी धार लावण्यासाठी तसंच खरबडीत पृष्ठभाग गुळगुळीत करण्यासाठी बेंच ग्राइंडरचा उपयोग केला जातो. तिसरं आहे एअर कॉम्प्रेसर हे दाबयुक्त हवा तयार करण्याचे उपकरण आहे. टायरमध्ये हवा भरण्यासाठी व स्प्रे पेंटिंग करण्यासाठी तसेच पार्ट स्वच्छ करण्यासाठी एअर कॉम्प्रेसरचा उपयोग केला जातो. कार वॉशर वाहन वॉशिंग करण्यासाठी व पार्ट स्वच्छ करण्यासाठी कार वॉशरचा उपयोग केला जातो. वॉल ग्राइंडिंग रिफिसिंग मशीन या मशीनच्या साहाय्याने वॉल सीट कटिंग करणे व वॉल सीटला ग्राइंडिंग करणे, वॉल डिस्क्रायबिंग करणे, वॉल फेसला रिफेसिंग करणे इत्यादी कामं केली जातात. वॉल फेसवरील बारीक चरी घालवण्यासाठी रिफेसिंग केली जाते. सिलेंडर हेड सर्फिंग मशीन सिलेंडर हेडचा सर्फिसिंग करण्यासाठी सिलेंडर हेडचा मशीनचा उपयोग केला जातो. सिलेंडर बोरिंग मशीन सिलेंडर लाईन झिजल्यास नंतर त्यास बोरिंग करण्यासाठी बोरिंग मशीनचा उपयोग केला जातो. हॉर्निंग मशीन सिलेंडर रिबोरिंग केल्यानंतर त्यास प्लेसिंग करण्यासाठी
हॉंगिंग मशीनचा उपयोग केला जातो. क्रँकशाफ्ट बेलिंग मशीन. क्रँकशाफ्ट एकासारख्या गतीने फिरतात ते चेक करण्यासाठी क्रँकशाफ्ट बेलिंग मशीनचा उपयोग केला जातो. 10वा क्रँक डेक्टर मशीन. पार्ट्सच्या आतील बाजूस असणारे क्रँक चेक करण्यासाठी क्रँक डेक्टरचा उपयोग केला जातो. क्रँकशाफ्ट ग्राइंडिंग मशीन. क्रँकशाफ्ट ग्राइंडिंग करण्यासाठी क्रँकशाफ्ट ग्राइंडिंग मशीनचा उपयोग केला जातो. एक्झॉस्ट गॅस अनालाइज स्मोक टेस्टर. इंजिनमधून बाहेर पडणाऱ्या धुरातील हायड्रोकार्बन व कार्बन मोनॉक्साईड प्रमाणे चेक करण्यासाठी एक्झॉस्ट गॅस अलायनर उपयोग केला जातो. 13 इंजिन अलायनर. इंजिन वेगवेगळ्या टेस्ट घेऊन इंजिनची कार्यक्षमता चेक करण्यासाठी इंजिन अलायनरचा उपयोग केला जातो. हे जर तुम्ही असं म्हणजे इंजिन अलायनर जर आहे त्याच्यामध्ये आपल्याला इंजिनची पॉवर कशी असते ती आपण कळतो. जसं की आपण एखादी नवीन गाडी आपण बनवली तर तिची आपण टेस्ट करतो की ही किती स्पीडने पळते. तर इंजिन अलायनर म्हणजे बिना गाडीच्या बिना टायर लावता आपण इंजिनची पॉवर चेक करू शकतो. इंजिन अलायनरचा उपयोग हेच आहे जास्त करून. इक्विपमेंट ओळखणे. जीप क्रेन. जीप क्रेनचा उपयोग एखादी वस्तू जागेवरून दुसऱ्या वस्तूवर नेण्यासाठी केला जातो. जीप क्रेन आता आपण जास्त करून मी बघितलेली नाही, पण ते मेकॅनिकल क्रेन असेल म्हणजे आपल्याला ते हातानेच गोष्टी असं उचलावं लागतील. जसं की आपण जशी सायकल असते तशीच त्या प्रकारे असेल. ऑबर स्प्रे. बोरिंग किंवा बुशिंग काढण्यासाठी व बसवण्यासाठी ऑबर स्प्रेचा उपयोग केला जातो. प्रेस. ग्रीसिंग पंप. ग्रीसिंग पंप म्हणजे एखाद्या ग्रीसमध्ये असं ग्रीस टाकतात आणि ते हळूहळू आपण ते ग्रीस लावतो जिथं आपला हात पोचत नाही किंवा ते पोचत नाही आपलं ग्रीसचं तिथं आपण ग्रीसिंग पंपचा उपयोग करतो. ऑइल वेल्ड. जॉबवर अगर पार्ट्सवर ठोककाम करताना जॉबला आधार देण्यासाठी कॉलमचा उपयोग केला जातो. म्हणजे आपल्याला हे जास्त करून फिटर जे आहे फिटर ट्रेड आहे मोटर म्हणजे आयटममध्येच त्यांच्याकडे असलं म्हणजे जॉबला जर आधार द्यायचा असेल तर तिथं अशा आपल्याला वस्तू पाहायला भेटतात. सरफेस प्लेट म्हणजे आपल्याला सरफेस प्लेट म्हणजे जास्त ही मायक्रोमीटर जे आहे त्याच प्रकारे आहे. मायक्रोमीटरमध्ये काय असतं की एखाद्या गोष्टीची जर जाडी कमी जास्त आहे चेक करण्यासाठी जर वापरायचं असेल तर आपण मायक्रोमीटर वापरतो, पण जास्त करून वर्कशॉपमध्ये आपण सरफेस प्लेट वापरतो. 6वा आहे कनेक्टिंग रॉड अलायनर. कनेक्टिंग रॉड बेंड किंवा ट्विस्ट चेक करण्यासाठी कनेक्टिंग रॉडचा उपयोग केला जातो. कनेक्टिंग रॉड आणि मायक्रोमीटर जे आहे ते हे पण करू शकते किंवा वर्नियर कॅलिपर जे आहे ते पण आपण बघू शकतो. कनेक्टिंग रॉड आपण असं बघितलेलं नाही, पण जास्त करून वर्नियर कॅलिपरचा उपयोग जास्त म्हणजे सोप्या पद्धतीने करता येईल. जर काही बेंड असेल कोणती वस्तू तर आपल्याला ते करता येईल किंवा मार्किंग मटेरियल जसं की व्हाईट वॉश जे आहे तिथं म्हणजे खडूची पावडर असते आणि ती जर आपण ठेवली आणि जर ती गोष्ट आपण विगवली तर त्या पार्ट्सला ती कलर लागतो. मग आपण ते बघू शकतो की हां ह्या गोष्टीची जाडी वाढलेली आहे तर ह्याला आपण कमी करायचं आहे, तर ती पद्धत जास्त सोपी पडेल. 7वा आहे इंजेक्ट टेस्टर. इंजेक्टच्या वेगवेगळ्या टेस्ट घेऊन इंजेक्टरची कार्यक्षमता चेक करणे इंजेक्टर टेस्टचा उपयोग केला जातो. 8वा आहे स्पार्क प्लग टेस्टर. स्पार्क प्लग चांगल्या प्रकारे स्वच्छ करण्यासाठी स्पार्क प्लगमधून पडणारा स्पार्क चेक करण्यासाठी तसेच स्पार्क शॉर्ट आहे का हे चेक करण्यासाठी स्पार्क प्लग टेस्टचा उपयोग केला जातो. 9वा आहे बॅटरी चार्जर. डिस्चार्ज बॅटरी चार्ज करण्यासाठी बॅटरी चार्जरचा उपयोग केला जातो. बॅटरी चार्ज करण्याची 2 पद्धत आहे. एक तर तुम्ही चार्जिंग करून पण करू शकता किंवा जंक स्टार्ट केली आणि अल्टरनेटरनी जर आपण फिरवली बॅटरी तर तरी ती आपोआप चार्ज होते. अल्टरनेटरचा उपयोग तेच आहे की बॅटरी चार्ज करणे. 10वा आहे डायनोमीटर. इंजिनची हॉर्स पॉवर चेक करण्यासाठी डायनोमीटरचा उपयोग केला जातो. हॉर्स पॉवर हे आपण इंजिनची चेक केली जाते, पण की गाडीची चेक करायची असेल तर आपल्याला तशी सेटअप करावं लागेल. तर हा आहे आपला पहिला जॉब. ह्याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी आता सध्या टाटा मोटर्स कंपनीमध्ये आहे. C8ला गिअरबॉक्स असेंब्ली रेअर हबमध्ये, तर आपण त्याची आता डिटेल व्हिडिओ बघूया.
तर ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण टाटा मोटर्स रेअर हबचे आपण डिटेल व्हिडिओ बघूया की कसं बनतं किंवा काय काय इक्विपमेंट लागतात, किती प्रकारचे टाईप असतात, मटेरियल कोणतं लागतं किंवा टार्गेट मशीन कशी वर्क करते, हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया.